हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे दुपार स्पेशल किंवा संध्याकाळ स्पेशल. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही पिऊ शकता. एकदम टेस्टी घरच्या मोजक्याच साहित्यातून बनवलेली लस्सी आणि एकदम तुम्हाला चव मसाल तर एकदम मार्केटसारखी एकदम टेस्टी लस्सी आणि झटपट तयार होणारी लस्सी आपण आज घरच्या दह्यात बनवणार आहे. तर अर्धा किलो दही आहे. अर्धा किलो दही घेतलेलं आहे. तर अंदाजा अर्धा किलो असेल एवढं दही आहे. आता या दह्याला आपण छान एकदम व्यवस्थित याला असं फेटून घ्यायचं आहे. पूर्ण दही आहे त्याचं क्रीम व्हायला पाहिजे. तर एकदम आपण मार्केटसारखी चव येणारी घरच्या घरी आपण लस्सी बनवणार आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनिटामध्ये तयार होणारी लस्सी आपण आज बनवूया. तर मी दह्याला पूर्ण असं फेटून घेतलेलं आहे. पूर्ण क्रीम होईपर्यंत असं फेटायचं आहे दह्याला. तर आपल्याला 10 मिनिट तरी लागणार आहेत पूर्ण फेटायला. तर मस्त छान आता हे दह्याचं एकदम आपली लस्सी तयार होत आहे. घरच्या घरी आपण मोजक्या साहित्यातून लस्सी बनवणार आहे. तर दही मी आता छान फेटून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी 1 वाटी छोटी वाटी साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकताय. साखर आणि याच्यामध्ये वरनं मी अर्धा चमच विलायची पावडर घातलेला आहे. साखर विरघळेपर्यंत आता याला पुन्हा फेटून घ्यायचं आपल्याला. 1-2 मिनिट तरी याला आपण फेटायचं आहे. तर साखर छान आता विरघळली की याच्यामध्ये मी खवा पाकीट टाकत आहे. तर आम्ही याला खवा पाकीट म्हणतो, कोणी कुल्फी म्हणते. तर हे मस्त असं खव्यापासून बनवलेली आहे हे. तर याच्यामध्ये पूर्ण एक मी खवा पाकीट टाकलेलं आहे. आता खवा पाकीट टाकल्याच्यानंतर पुन्हा याला फेटायचं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त छान असं एकजीव झालं बघू शकताय. एकदम टेस्टी घरच्या घरी आपल्याला लस्सी बनवत आहे अगदी मोजक्या साहित्यातून. तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले मी काजू बदामचे काप घातलेले आहेत. काजू बदाम आणि कुल्फी टाकल्याच्या नंतर पुन्हा फेटून घ्यायचं आहे. मस्त छान एकजीव झाल्याच्या नंतर आपली लस्सी आता ही तयार झालेली आहे बघू शकते. मस्त एकदम अशी लस्सी मार्केटसारखी चव येणारी आपली घरच्या घरी लस्सी आपली तयार झालेली आहे. मस्त असा गिलासमध्ये टाकायची आहे आणि याच्यावर मी 1 लिटरची दुधावरची साय याच्यामध्ये वरनं घालायची आहे. तर 1 लिटरवर दुधावर जेवढी साय आलेली आहे तेवढी मी याच्यावरनं वरनं अशी घातलेली आहे. एकदम टेस्टी लागते ही. खरंच असं कितीतरी प्यावंसं वाटते. एवढी भारी टेस्ट लागते ना. वरनं सजावटीसाठी काजू बदामचे काप घातलेले आहेत आणि दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. तर एकदम भरपूर गरमी आहे, ऊन आहे. सर एकदम घामाघूम उन्हात आलेले आहेत आणि घरी आल्या-आल्या असं थंडगार काहीतरी प्यायला मिळालं म्हणजे एकदम खुश होतील सर. चला तर मग आता सरांना आपण देऊया. तर एकदम असं ऊन पण आहे, गरमी पण भरपूर आहे आमच्या मराठवाड्यामध्ये. काही सांगता येणार नाही एवढी गरमी आणि ऊन आहे. तर सर आता आलेले आहेत शाळेतून. आपण त्यांना एकदम थंडगार लस्सी देऊया. तुम्हाला जर याच्यामध्ये आवडत असेल तर बर्फाचे खडे पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय. पण एकदम थंड दही आहे तर मी याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकलेले नाही. मग काय एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली लस्सी तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा.